इथून पुढे दलित मराठी मुस्लिम एका जागेवर आपल्या सीटच पडत नाही राहत्या. त्याला जे जे लागत आहे त्याचा कसं करून घ्या ना. आम्हाला जे लागत ते आम्ही विकासा कसं करू का. पण मुस्लिमांना आरक्षणाचं लफडं बदलाय हवा ना तिने देत तुम्हाला आरक्षण मी देईन ते अवघड मग ते चांगल्या चांगल्या कांदे पलटी करून इकडे आले. कांदे पलटी करून ते दिसायला फार कसे घे पण अशी उडी लांब म्हणतात हनुमानावणी. इथून पुढच्या काळात आपल्याला दलित असतील मुस्लिम असतील मराठी असतील आपण एक जीवन जर राहिलं तर आपण आपल्या समाजाचं लेकराचं कल्याण करू शकतो. सावध व्हा. बोलून नाही चालत. कृती करावी लागते. जशी मराठ्यांनी यावेळेस कृती केली. न पडणारे पडले. ज्याला 3 लाखाने निवडून आलेला होता निवडून त्याचे ते 3 गेले हे खाली 3 आला 6 लाखाने गेला. मराठ्याची ताकद येते. त्याला जर जॉईंट दलित मुस्लिमाचं मिळालं ना गोरगरीब मुस्लिमाचं दलिताचं मराठ्यांचं कल्याण होईल. बंजारा समाज आहे त्याचं कल्याण होईल. मायक्रो ओबीसी आहे त्याचं कल्याण होईल. यांचंच होऊन दिलेलं नाही 2-3 जणांनी फक्त. सगळ्या दुनियाचं त्यांनाच खायला लागत 2-3 जणांना. ते एवढ्याचे एक कोणाचं आरक्षण खातं येरी खातं घरकुलं खातं आपण नाकाचा टोकर लावतो उलटावर एकण्या तिकडे झेडतोय. बोला ना काय व्हायना कमून गप झाला 5-7 महिन्यापासून काही मिळत लागा ना. ते शिंगरे सांगरे पुढे घातले ते शेंगळे आणि ते बोलत आहेत कुकडून आणले तर कुकडून नाही करून खराब भागाचं हापशात पाणी प्याला का करू. कुठल्या आरक्षणाचा विरोध करेल कुठल्या आरक्षणाला विरोध करेल. अरे होती ना गोरगरिबाच्या लेकराचं कल्याण. काय करायचं. तो केवढ्या मोठ्या पदावरती आहे. किती उच्च माणूस आहे. किती मोठ्या ताकदीचा माणूस आहे. गोरगरिबाच्या लेकराच्या नळीवर पाय द्यायचा मराठ्यांच्या काय मिळणार तुला. मिळते की धनगर लागते त्याला फक्त धनगर बांधवाचे लोक मतदानापुरते. एसटीतून आरक्षण द्यायचं म्हणलं त्याच्या तोंडाला काडी लागल्यासारखी होती. म्हणणार ना धनगराला एसटीतून आरक्षण द्या मतदान लागतं का फक्त. हे मिळून देत नाहीत. फक्त कोण म्हणून धनगर बांधवाचे आणून गेलं पण मराठ्यावर वार करायचे हे यांचे काम. आपण सुद्धा आता बदललं पाहिजे. आपला कोण नाही हे विचारला पाहिजे. विश्वास संपादन आपण केला पाहिजे. आता बंजारा बांधव मुस्लिम बांधव आरक्षण मागतोय धनगर बांधव मागतो मराठी ताकते नाहीत ना काळजीच करू नका. आणि ते बंजारा बांधव आरक्षण कसं काय निवडलं पाहिजे आयुष्य घटवसत थोडाचे कधी. मी तर म्हणतो ते एवढी मोठी जात आहे त्या जातीचे लोक मुकदमा करून व्याजाने पैसे घेतात. आयुष्यभर ऊस तोडते त्यांचे पैसे सुद्धा फिटत नाही. त्यांचे लेख बाळ सुद्धा नोकरीला लागत नाही. का या राज्यात या देशात त्यांना अधिकार नाही. त्यांनी आता त्यांची ताकद ओळख. मी त्याच्या सगळ्या लोकांना बोलतो खरं सांगतो काय त्या भेसला आपण खोटं बोलत नाही. त्याच्या सगळ्या नेत्या सांगितलं नीट राहा. गरीब धनगराच्या मागे गरीब बंजारा समाजाच्या मागे उभा राहा. सगळ्या नेत्याला फोन करून सांगितलं आमच्यासाठी उभा राहा म्हणलं का मी. आमच्यासाठी या आम्हाला आरक्षण मिळवून द्या नाही. गोरगरीब बंजारा समाजासाठी श्रीमंत बंजारा बांधवाच्या नेत्यांनी गरीब बंजारा पाठीशी उभा राहा हे सगळ्यांना सांगितले. तेही बिचाऱ्याला राहायला लागले. त्यांचे मंत्री आमदार सुद्धा त्यांनी मनावर घेतले